नमस्कार. महाराष्ट्र ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी नंतर थकीत हप्ते कधी मिळणार याची चिंता लागली होती. एकत्र 4,500 रुपये मिळणार का फक्त 1,500 रुपये मिळणार का 3,000 रुपये मिळणार याबाबत राज्य सरकारनं आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कोणत्या तारखेला किती रुपये मिळणार हे देखील राज्य सरकारनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांनी ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपली आहे. ई-के-वाय-सी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकीच्या खात्यात पैसे कधी येणार असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला नाहीये. त्यात आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे. ई-के-वाय-सी नंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरवले अथवा अर्जच भरला नाही अशा लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 54 लाख असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे या 54 लाख लाडक्या बहिणींचा 1,500 रुपयांचा हप्ता आता कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपये वाचणार आहेत. ई-के-वाय-सी प्रक्रियेनंतर 1,89,00,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून ई-के-वाय-सी दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात 1,89,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 1,500 रुपये जमा झालेले आहेत. पण त्यानंतर मागील 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाहीये. आता के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यात पैसे जमा होतील याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. पण लाडकीच्या खात्यात 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये जमा होणार का? मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात येणार का की फक्त मार्च महिन्याचा अथवा मार्च एप्रिल महिन्याचा 3,000चा हप्ता जमा होणार यावर सस्पेन्स कायम आहे. मार्च एप्रिल आणि आता मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाहीये. त्यांच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. कदाचित ई-के-वाय-सीची पडताळणी अंतिम टप्प्यात असेल. ई-के-वाय-सी प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. परंतु गुप्त माहितीनुसार या ठिकाणी जर बघितलं तर फक्त मार्च महिन्याचा 21वाच हप्ता येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये लाडकीच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी माहिती आता या ठिकाणी मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र ऑल टी व्हीला सबस्क्राईब करा.